धानोरे मरकळ रोड आळंदी येथील ग्रामीण मानव विकास संस्था संचलित छाया वृद्धाश्रमाचे सभासद नैकल कृष्णा व त्यांची पत्नी लक्ष्मी हे दोघेजण वृद्धाश्रमासाठी देणगी स्वरूपात निधी गोळा करीत होते. ते दोघे याच कामासाठी नाशिक येथे गेले असताना दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी संकेत देवराम काकळीज, न्यू अश्विन हाऊसिंग सोसायटी अशोकनगर सातपूर नाशिक यांच्याकडे देणगीबाबत विचारणा केली. संकेत काकळीज यांनी रोख स्वरूपात देणगी न देता आश्रमातील वृद्धांसाठी त्यांनी कपडे दिले. नैकल कृष्णा व लक्ष्मी हे दोघेजण ते कपडे घेऊन निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी संकेत काकळीज यांच्या लक्षात आले की देणगी म्हणून दिलेल्या कपड्यांमध्ये 34,000 रुपये ठेवले आहेत. मात्र नैकल कृष्णा व लक्ष्मी यांचा शोध कुठे घ्यावा असा त्यांना प्रश्न पडला. शेवटी त्यांनी छाया वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष तथा क्राईम मुक्त महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक संतोष सावंत यांना झाला प्रकार सांगितला. लागलीच वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष संतोष सावंत व ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित सामना या वृत्तपत्राचे संपादक संतोष साळवे यांनी नैकल कृष्णा व लक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला व देणगी स्वरूपात मिळालेल्या कपड्यात पैसे शोधण्यास सांगून व ते संकेत काकळीज यांना परत करण्यास सांगितले. नैकल कृष्णा व लक्ष्मी यांनी त्या कपड्यांमध्ये पैशाची शोधाशोध केली व पैसे मिळून येताच त्यांनी वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना कळवून त्वरित संकेत काकळीज यांच्याशी संपर्क साधला. न्यू अश्विन हाऊसिंग सोसायटी येथे जाऊन संकेत काकळीज यांना पैसे परत केले. छाया वृद्धाश्रमाच्या सभासदांची इमानदारी पाहून संकेत काकळीज यांना भरून आले. त्यांनी फोन करून छाया वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष संतोष सावंत व ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष साळवे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.